आणि आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 72 बातम्यांमधून. राज्यात श्रावण महिन्यामध्ये तीर्थस्थळी मोफत एसटी सेवा. एसटीकडून श्रावणामध्ये एसटी संगीत तीर्थाटन अभिनव उपक्रम हाती. परळीमधील वैद्यनाथ मंदिरामध्ये दीप अमावस्यानिमित्त उत्साह. दीपोत्सवानं ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिराचा गाभारा उजळला. पुण्याच्या भीमाशंकर मंदिर परिसरामध्ये श्रावणसरी, दाट धुकं आणि महादेवाचा गजर. श्रावणी सोमवार निमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. मध्य पश्चिम आणि कोकण रेल्वे प्रशासनानं गणेशोत्सवानिमित्त विशेष रेल्वे गाड्यांची सोय. मात्र सलग सुट्ट्यांमुळे काही मिनिटातच प्रतीक्षा यादी पूर्ण. पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाट परिसरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज. किनारपट्टी घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम असणार. पुण्याच्या खडकवासलामधून 45,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या परिसरामध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत. प्रशासनाकडून नागरिकांचं स्थलांतर. पुण्यामध्ये वस्त्यांना पुन्हा एकदा पाण्याचा वेढा. एकता नगरमधून 359 जणांना हलवलं. लष्करालाही पाचारण. अमरनाथच्या नवीन पालेगाव परिसरामध्ये रस्त्याची अक्षरशः चाळण. पालिकेकडून नव्या लोकवस्तीमधील सुविधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. समाजसेवक अजय पाटील यांच्या पुढाकारानं ड्रोनच्या माध्यमातून रस्त्याची भीषण दृश्य समोर. कल्याणमधील काळू नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. दमदार पावसामुळे रुंदे नदीनं देखील धोक्याची पातळी ओलांडली. टिटवाळामधील अनेक गावांचा संपर्क तुटला. नांदेडमधील विष्णुपुरी धरण 95% भरलं. गोदापात्रामध्ये 15,548 क्युसेक विसर्ग. विष्णुपुरी शेजारील गावांना सतर्कतेचा इशारा. नाशिकमध्ये रामकुंड परिसरातून एक पर्यटक वाहून गेल्याची घटना. प्रशासनाकडून वाहून गेलेल्या पर्यटकांचा शोध सुरू. गोदावरी नदीची पाणी पातळी वाढल्यानं रामकुंड परिसरामध्ये नागरिकांची गर्दी. नाशिकमध्ये मासेमारीची हौस जीवावर बेतली. गिरणा नदीमध्ये अचानक पाणी वाढल्यानं 12 ते 13 जण अडकले. बचाव पथकाकडून रेस्क्यू. नांदूर मध्यमेश्वर धरणामधून 45,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. धरण परिसरामध्ये पोलिसांची नजर चुकवत मद्यपींची स्टंटबाजी. नाशिकच्या कणकापूर धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस. धरणामधून गिरणा नदी पात्रामध्ये 10,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नाशिकमधील केळझर धरण 100% भरलं. धरणाचं निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी असंख्य पर्यटकांची गर्दी. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या दारणा नदीवरील भगूर शेणी पूल पाण्याखाली. दारणा धरणामधून 26,966 क्युसेक पाण्याचा विसर्ग. 3 ते 4 गावांचा संपर्क तुटला. नदीला पूर आल्यानं शेती पिकांचं देखील मोठं नुकसान. महाकाय उजनी धरणाची पाणी पातळी 100च्या दिशेनं. धरणातून भीमा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. धुळ्यातील साक्री तालुक्यामध्ये जोरदार पाऊस. जामखी प्रकल्प 100% भरल्यानं नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना. धुळे जिल्ह्यातील पांझरा, मालनगाव, जामखेड, लाटीपाडा हे धरणं देखील भरली. पांझरा मध्यम प्रकल्पातून 3500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना. धुळ्यामध्ये दमदार पावसामुळे अलालदरीचे धबधबे देखील प्रवाहित. पिंपळनेरच्या आळंबी गावाजवळचे धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. बदलापूरच्या बारवी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता. MIDC कडून तहसीलदारांना पत्र. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्याच्या सूचना. बारवी धरणाची पाणी पातळी सध्या 71.80 मीटरवर. मावळ तालुक्यातील तिकोणा किल्ल्याचा काही भाग कोसळल्याची घटना. दरड कोसळल्यानंतर कोणतीही जीवितहानी नाही. मात्र पायथ्याशी असणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील भीमा नदीचा धोकादायक पातळीवरून प्रवाह. विठ्ठलवाडी इथल्या बंधारा पाण्याखाली गेल्यानं शिरूर आणि दौंड तालुक्यांचा संपर्क तुटला. लोणावळ्यातील कार्ला गडावर मुसळधार पावसानं भक्तांचे हाल. गडाच्या पायथ्याशी कमरेभर पाणी साचल्यानं भाविक याच पाण्यातून वाट काढत एकविराईच्या दर्शनाला. कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्याचे आदेश. रायते नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे बारवी धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे महामार्ग बंद. वर्धा जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ सदृश परिस्थिती. जिल्ह्यातील पूरस्थितीविषयी मुख्यमंत्र्यांशी बोलण्यात झाल्याचं बावनकुळे यांचं माहिती.
अंकुश संघटनेच्या वतीनं कृष्णा पंचगंगा संगम घाटावर राज्य सरकार आणि विरोधी पक्षाचं श्राद्ध. सांगली कोल्हापूरमध्ये महापूर आल्यानं घरांसह शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्यानं निषेध म्हणून सरकारचं पिंडदान करण्यात आलं. नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ महानगरपालिकेनं बांधलेल्या डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक भवन नवनिर्मितीसाठी सन्मान यात्रा. फडणवीसांनी स्मारक बांधण्याचं आश्वासन देऊनही अद्यापही भूमिपूजन न झाल्यानं नागरिकांची रॅली. धुळ्यामध्ये भाजपच्या अधिवेशनावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये राडा. स्थानिक नेत्यांना आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं वाद झाल्याची प्राथमिक माहिती. मंत्री रक्षा खडसे या येण्यापूर्वीची घटना. गोंदियामध्ये शरद पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न. नितीन कराडे मास्तरांनी पवार गटाची सभा गाजवली. सभेला नागरिकांची मोठी गर्दी. यवतमाळमध्ये शरद पवार गटाचं खड्ड्यात बसून आंदोलन. युवक तालुकाध्यक्ष नवाज अली यांच्याकडून रस्त्याच्या खड्ड्यात बसून सरकारचा निषेध व्यक्त. मुरबाडमधून कालिदास देशमुखांना उमेदवारी मिळावी. शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांची मागणी. लोकसभेप्रमाणेच विधानसभेत देखील जागा निवडून आणण्याचा विश्वास व्यक्त. धाराशिवमध्ये शाळेत चक्कर येऊन मृत्यू झालेल्या 13 वर्षीय पृथ्वीराजच्या कुटुंबियांकडून अवयवदान. 10 ते 16 वयोगटातील 6 मुलांना पृथ्वीराजमुळे जीवनदान. नंदुरबारमध्ये आदिवासी विकास विभाग बिसरा मुंडा रस्तेजोड योजना राबवणार. रस्त्याविना होणारी नागरिकांची गैरसोय दूर होणार. डॉक्टर विजयकुमार गावित यांची माहिती. नंदुरबारच्या शहादा बस स्थानकामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य. खड्ड्यामध्ये साचलेल्या पाण्यामधूनच विद्यार्थ्यांसह प्रवाशांना नाहक त्रास. चंद्रकांत रघुवंशी यांना पाणीपुरवठा योजनेचा अभ्यास नाही. माजी खासदार हिना गावित यांचा आरोप. पाणीपुरवठा योजनेसाठी सोलर प्लांट लावून पाणी आणणार, त्यामुळे पाणीपट्टी लागणार नाही. गावित यांचं स्पष्टीकरण. नंदुरबारमध्ये अतिक्रमण विरोधी शिंदे गट आणि भाजपमध्ये वाद. शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचं विरचक धरणावर अतिक्रमण, तर पाटबंधारे विभागाकडून अतिक्रमण काढण्याची नोटीस. ठाकरे गटाकडून विधानसभा निवडणुकीची तयारी. नंदुरबार जिल्ह्यातील 4 जागा लढण्यासाठी ठाकरे गट तयार. जिल्हाप्रमुख अरुण चौधरींची माहिती. राज्यभरातील बाजारपेठा 27 तारखेला बंद पुकारणार. महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीचा इशारा. अन्नधान्यावर लागू केलेला जीएसटी रद्द करण्याची मागणी. पावसामुळे फळभाज्या खरेदीकडे ग्राहकांची पाठ. पालेभाज्यांच्या दरात देखील वाढ. टोमॅटो, मिरची, घेवडा, ढोबळी मिरचीच्या दरात घट, तर अन्य फळभाज्यांचे दर मात्र स्थिर असल्याची माहिती. जगासमोर पुन्हा एकदा महासाथीचा धोका. रोगाला कारणीभूत ठरणारे विषाणू, त्याचबरोबर जीवाणूंसह परजीवी घटकांचं उत्परावर्तन. जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा अनोखा उपक्रम. अडिवली ढोकळी परिसरातील वन जमिनीवर 1200 झाडांची लागवड. विरोधकांनी भाजपवर टीका करण्यासाठी श्याम मानव आणि मनोज जरांगे नावाचे कुत्रे सोडले. भाजप खासदार अनिल बोंडेंचं वादग्रस्त वक्तव्य. नारायण राणेंनी मला फुकट धमक्या देऊ नये. मी बोलायला लागलो तर माघार घेणार नाही. जरांगे आक्रमक.